Hello students, I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Learning Classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHMBA CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या सेक्शन मधला मेन्सुरेशन हा टॉपिक कव्हर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHMBA CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ एमसेक क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये आणि ते पण 2100 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तरी मी स्क्रीनवरती 2 नंबर दिला आहेत, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट देखील करू शकता. विद्यार्थी मित्रांनो पहा, बाकीच्या कोर्ससारखं आपलं नाहीये. आपल्या कोर्समध्ये ऑलरेडी या सर्व गोष्टी ॲपवरती आहेत आणि तुम्हाला प्रत्येक टीचर्सची, प्रत्येक सब्जेक्ट टीचरशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करता येईल आणि तुमचे डाऊट्स पर्सनली सॉल्व्ह देखील करता येईल. किती जरी छोटा डाऊट असेल आणि किती मोठा असेल तरी आम्ही सॉल्व्ह करू. ओके, चला आता हा कोर्स ॲक्सेस कसं करायचं ते पाहू. तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती जाऊन डाउनलोड करा. पहा, ब्लॅक आणि येलो या कॉम्बिनेशनमध्ये आपल्या ॲपचं लोगो असेल. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. तुमच्या कोर्सचं इथं नाव टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा कोर्स दिसेल. MHMBA CET एक्झाम 2025 असा कोर्स दिसल्यानंतर तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. एकदा का तुम्ही फीस भरून तो कोर्स एनरोल केला त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ॲक्सेस होतील. त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ॲड केलं जाईल. ओके, चला आजच्या टॉपिककडे वळूया. आजचा टॉपिक आहे मेन्सुरेशन. मेन्सुरेशनमध्ये पहा, 2D वरती जे काही डायग्राम्स असतात, काही 3D असतात. तर 2Dचे मेन्सुरेशनचे फॉर्म्युले आहेत पहा. सर्कलचा एरिया पायर स्क्वेअर आणि पेरिमीटर 2 पायर, स्क्वेअरचा साईड स्क्वेअर 4 इंटू साईड. तर हे सगळे जे फॉर्म्युले दिलेत मी स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे फॉर्म्युले तुम्ही लर्न करा. ओके, आता क्यूब, स्क्वेअर हे असे काही फॉर्म्युलेज आहेत. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजेत, आपण पाठ केलेच पाहिजेत, हे मस्ट आहेत. ओके, आता हे स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट आहेत हे 3D फिगरसाठी हे फॉर्म्युले आहेत. हे देखील खूप महत्त्वाचे आहेत. डायरेक्ट क्वेश्चन्स येतात आपल्या एक्झामवरती, फक्त फॉर्म्युला माहिती असायला हवा. बाकी दुसरं काही एक्स्ट्रा लॉजिक लावायची गरज नाही. ओके, आता पहा प्रश्नांकडे वळूया. फर्स्ट प्रश्न काय पहा, फाइंड द एरिया ऑफ रोम्बस whose diagonals are given to be of length 6 and 7 सेंटीमीटर. आता काय करायचंय, एरिया ऑफ रोम्बस काढायचा आहे, बरोबर आहे. आता एरिया ऑफ रोम्बस इथं असेल फॉर्म्युला. रोम्बस इथे एरिया काय, हाफ इंटू डायगोनल 1 इंटू डायगोनल 2. ठीक आहे, काय फॉर्म्युला, हाफ इंटू डायगोनल 1 D1 इंटू D2, हाफ इंटू D1 काय 6. हे बघा, डायगोनल्सची लेंथ दिला 6 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर. 6 इंटू किती येईल ते 7. सो 2 1 जा 2 3 जा 7 3 जा 21 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, म्हणजे एरिया ऑफ रोम्बस किती असेल 21 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल तर बी. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, फाइंड द रेडियस ऑफ सर्कल whose circumference is given to be 95 सेंटीमीटर आणि आपल्याला पायची व्हॅल्यू काय घ्यायला सांगितली 3.14. ओके, आता आपल्याला फॉर्म्युलानुसार सर्कम्फरन्स किती असतं माहिती का सर्कलचा, तर 2 पाय आर असतं. ओके, सर्कम्फरन्स दिलंय का, सर्कम्फरन्स दिलंय 95 सेंटीमीटर. ओके, 2 जशी तसं, पायची व्हॅल्यू आपल्याला सांगितली 3.14. पाय हा कॉन्स्टंट असतो आणि त्याची व्हॅल्यू फिक्स असते. ओके, आर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता पहा, हे एक इक्वेशन तयार झालं. आता पहा 95 डिवायडेड बाय 2 इंटू 3.14.
0.14 इक्वल टू 8. मग रेडियस किती येईल तर याला कॅल्क्युलेट केल्यानंतर रेडियस येईल 15.13. समजलं? ओके, म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल? सी ऑप्शन हा करेक्ट असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटले पहा, फाइंड द लेंथ ऑफ द एज ऑफ अ क्यूब whose surface area is given as 54 सेंटीमीटर स्क्वेअर्स. पहा ऑप्शन दिलात. आता सरफेस एरिया क्यूबचा फॉर्म्युला काय क्यूबच्या सरफेस एरियाचा, तर सरफेस एरिया ऑफ क्यूब इक्वल्स टू असतं 6 इंटू एच स्क्वेअर. ओके, सरफेस एरिया आपल्याला दिलंय 64 सेंटीमीटर स्क्वेअर इक्वल्स टू 6 इंटू एच स्क्वेअर. ओके, 54 बाय 6 इक्वल्स टू एच स्क्वेअर. ओके, 54 6 9 जा 54 म्हणजे इथे काय आलं इक्वल्स टू 9 इक्वल्स टू, आता एज इक्वल्स टू काय येईल तर 3 सेंटीमीटर. म्हणजे एजची व्हॅल्यू काय, एज लेंथ ऑफ एज किती येईल 3 सेंटीमीटर. म्हणजे ऑप्शन सी हा करेक्ट असेल. समजलं? पहा फक्त आपण फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट करतो, बाकी काही करत नाहीये. एक्स्ट्रा ऑर्डिनरी लॉजिकच लावायचं नाही आपल्याला इथे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, find the breadth of a cuboid when the volume is given to be 64 meter cube for length and height given as 8 meter and 2 meter respectively. तर आता आपल्याला विचारलंय ब्रेड्थ, क्युबॉइडची ब्रेड्थ विचारले. ओके, मग आता इथे कसं करणार पहा, आता आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम काय असतो क्युबॉइडचा, फॉर्म्युला काय व्हॉल्यूम काढण्यासाठी, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. ओके, आता आपल्याला पहा व्हॉल्यूम दिलंय. आता पहा लेंथ आणि हाईट काय आहेत तर 8 इंटू बी ब्रेड काढायचंय, हाईट दिली आहे 2. ओके, आता पहा 8 1 जा 8 8 8 जा 64 2 1 जा 2 2 4 जा 2 2 जा 4. मग इथे काय येईल बी ची व्हॅल्यू 4 येईल. बरोबर आहे? ओके, म्हणजे इथे ब्रेड्थ किती आली तर 4 मीटर. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल, ऑप्शन सी हा करेक्ट असेल. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन पाहू, find the diameter of circle whose area is given to be 113.04 मीटर स्क्वेअर. आता इथे विचारले डायमीटर विचारली सर्कलची. ओके, आणि एरिया दिला. आता आपल्याला एरिया ऑफ सर्कल माहिती आहे, एरिया ऑफ सर्कल काय असतो पाय आर स्क्वेअर. बरोबर आहे, एरिया ऑफ सर्कल किती 113.04 इक्वल्स टू पायची व्हॅल्यू 3.14 इंटू आर स्क्वेअर. बरोबर आहे. आता पहा 113.04 अपॉन 3.14 इक्वल्स टू आर स्क्वेअर. आता असं करून आर ची व्हॅल्यू मिळते 6. ओके, आता ही काय आली तुम्ही लगे असा कन्सिडर करा डायमीटर ही, पण डायमीटरचा फॉर्म्युला काय असतो 2 इंटू आर. 2 इंटू म्हणजे डायमीटर ही रेडियसच्या दुप्पट असते. बरोबर आहे, म्हणजे 2 इंटू आर म्हणजे 2 इंटू आर किती 6 म्हणजे डायमीटर किती झाले 12. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल, ऑप्शन ए हा करेक्ट असेल. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, find the area of a parallelogram with height and breadth given to be 11 centimeter and 12 centimeter respectively. ऑप्शन्स आहेत पहा 66 सेंटीमीटर स्क्वेअर, 132 सेंटीमीटर स्क्वेअर, 144 सेंटीमीटर स्क्वेअर, 121 सेंटीमीटर स्क्वेअर. आता पहा पॅरलेलोग्रामचा एरिया, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इक्वल्स टू काय असतं, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम बेस इंटू हाईट असते. आता बेस दिलाय 11 सेंटीमीटर, सॉरी हाईट आहे 11 सेंटीमीटर, बेस आहे 12 इंटू 11. आता 12 इंटू 11 केल्यावरती किती येतं तर 132 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल, ऑप्शन बी हा करेक्ट असेल. समजलं? हे बघा मेन्सुरेशन मध्ये फक्त फॉर्म्युलांवरती सगळा खेळ चालतोय. फक्त फॉर्म्युले पाठ करा, बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या सॉर्टेड असतील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, व्हॉट इज द एरिया ऑफ अ ट्रायंगल whose base is given to be 7 centimeter and height as 8 centimeters
आता विचारलंय आपल्याला एरिया विचारलाय. आता एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला माहिती आहे. एरिया ऑफ ट्रायंगल काय असतं? हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस किती असतो? बेस किती आहे? 7 आणि हाईट किती आहे? 8. 2 1 जा 2 4 जा 8. 7 into 4 28 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल? ऑप्शन बी हा करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. फाइंड द हाईट ऑफ अ रेग्युलर सिलेंडर whose radius is 14 centimeter and the total surface area is 4342 centimeter square. आणि आपल्याला पायची व्हॅल्यू दिली आहे 22 पर. आता हे बघा, गिवन जी असेल ती पायची व्हॅल्यू कन्सिडर करायची. जर गिवन 3.14 असेल पायची व्हॅल्यू तर 3.14 कन्सिडर करायची, आणि जर पायची व्हॅल्यू 22/7 गिवन असेल तर ती व्हॅल्यू कन्सिडर करायची. ओके, आता आपल्याला माहिती आहे टोटल सरफेस एरिया असतो सिलेंडरचा काय असतो फॉर्म्युला? 2πr इंटू पाय प्लस आर, सॉरी एच प्लस आर. ओके, टोटल सरफेस दिली आहे 4342. राईट, 2 माहिती आहे, पायची व्हॅल्यू माहिती आहे 22/7. ओके, आर दिली आहे पहा 14 आणि एच प्लस हाईट काढायची आणि आर दिली आहे 14. ओके, आता बघा 7 1 7 7 दोन्ही 14. आता बघा 22 1 44 884342 इंटू एच प्लस 14. ह्याला डिवाइड केलं तर एच ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 35.34 सेंटीमीटर. ओके, कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्या. तर इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन सी. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, आता व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट असेल तर मला कमेंट डाऊन करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, नाईस डे, बाय.